नमस्कार मित्रांनो, तेजस्विनी पंडितची आई ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं 16 ऑगस्ट रोजी निधन झालं। वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। ज्योती चांदेकर 2.5 वर्षापासून ठरलं तर मग या मालिकेत पूर्ण आजीची भूमिका साकारत होत्या। मालिकेच्या सेटवर अनेकदा त्यांची प्रकृती बिघडायची, पण त्या शेवटपर्यंत काम करत राहिल्या। तेजस्विनीने नुकतीच एक मुलाखत दिली। यावेळी आईबद्दल बोलताना अभिनेत्री भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। तेजस्विनी म्हणाली, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे आई वडील हृदयात असतील तेव्हाच त्यांच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी करा। मला आणि माझ्या बहिणीला आईसाठी खूप काही करायचं होतं। आमचे वडील गेले तेव्हाही त्यांच्यासाठी मला अनेक गोष्टी करायच्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी राहून गेल्या। त्यामुळे माझं आणि माझ्या बहिणीचं असं झालं होतं की आईसाठी तरी सगळं काही करायचं, पण आई 16 ऑगस्टला आम्हाला सोडून गेली। खरं तर 15 दिवसांनी म्हणजेच 31 ऑगस्टला तिचा वाढदिवस होता। त्या दिवशी आम्ही तिच्यावरचं एक पुस्तक प्रकाशित करणार होतो, पण अचानक 3 दिवसात सगळ्या गोष्टी बदलल्या। 12 तारखेला तिला रुग्णालयात दाखल केलं होतं। आईला थंडी वाजून ताप आला आणि तेवढंच कारण ठरलं। त्यानंतर 3 दिवसांनी आम्हाला कायमची सोडून गेली। मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगेन, तुम्ही तुमच्या आईबरोबर, परिवाराबरोबर काही गोष्टी ठरवल्या असतील तर त्या प्लीज करून टाका, कारण खरंच आयुष्याचा काहीच नेम नाही। पुढे ती म्हणाली, तिच्या पोटी जन्माला येणं हे मी माझं अहोभाग्य समजते। तिचं हे कार्य मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, असं तेजस्विनी पंडित यावेळी म्हणाली। तर मित्रांनो, तुम्हाला ठरलं तर मग मालिकेतील पूर्ण आजीची भूमिका आवडते का? कमेंट करून नक्की कळवा।